खूप खूप जास्त इम्पॉर्टंट आहे की तुमचा सर्कल काय आहे, तुमच्या घरचे तुम्हाला कसे ट्रीट करतायत ह्या गोष्टी बाबतीत. कारण मी कॉलेज संपल्यावर ना मी जिम जॉईन केलं होतं आणि माझे बाबा असे होते की का जिम कशाला जॉईन केली, आपण आहोत तसे चांगले आहोत. मग घरी पण असं होतं की डाएट म्हटल्यावरती एकतर टिपिकल मराठी आयांना असं वाटतं डाएट करणं म्हणजे उपाशी राहणं, हा जो काही एक कॉन्सेप्ट आहे की त्यांना असं वाटतं की डाएट करते म्हणजे आता ही उपाशी राहणं. माझी आई असं होतं की का कशाला डाएट बेट नाही, ते काय बरोबर घरचं खायचं, बाहेरचं खाऊ नकोस तू, चपाती भाजी वरण भात. आणि इट्स अ फॅक्ट की आधीच्या काळात संपूर्ण काय म्हणतो सगळं असायचं ताटामध्ये. सो मला असं आहे की मला असं होतं की मला लहानपणापासून कधी असं वाटलंच नाही की आय एम डिफरंट, आणि टेक्निकली आय एम नॉट, किंवा ते डिफरन्सेस प्रत्येकामध्ये असणारच ना. जर आपण सगळेच सारखे दिसायला लागलो तर मग मजा काय आहे. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या काय म्हणतो, प्रत्येक व्यक्ती जाड असेल तरी त्याची टीका करतात, बारीक असेल तरीही करतात, उंचीवरून करतात, रंगावरून करतात. आपण किती लोकांना काय काय समजावायला जाणार आहोत. सो आय थिंक वन थिंग इज देअर फॉर शुअर की आपला सर्कल खूप महत्त्वाचा आहे, की आपल्या आजूबाजूची लोक आपल्याबद्दल काय बोलत आहेत, पण त्याहूनही महत्त्वाचं मला असं वाटतं की आपण स्वतःबद्दल काय बोलतोय हे खूप महत्त्वाचं आहे. कारण आपली बॉडी, समोरची व्यक्ती जे सांगते ते एक्सटर्नली ऐकते, पण आपले थॉट्स आपली बॉडी सगळ्यात आधी ऐकते. सो आपण आपल्या बॉडीला काय समजावतोय, सांगतोय, कसं ट्रीट करतोय मॅटर्स मोर दॅन समोरची व्यक्ती आपल्याबद्दल काय बोलते आणि काही नाही बोलत आहे. तू जे मगाशी म्हणालीस की ती आधी जशी होती तशी आता नाही, किंवा आता जशी आहे तशी नंतर नसेल, ह्याच ग्राउंडवर मला असं सडनली रिअलाइज झालं की मी आत्ता काही दिवसांपूर्वी मी काही माझे जुने फोटोज बघत होते 2020 ते, जेव्हा सुंदरा जस्ट चालू झालं होतं. मला असं झालं यार तेव्हा मस्त बारीक होते मी, आणि मग म्हटलं हा यार लॉकडाऊनमध्ये मी मस्त योगा बिगा स्टार्ट केला होता म्हणून तेव्हा मी बारीक होते. मग मी थोडी मागे गेले, मग आपण स्क्रोल करत करत मग मी 2018ला पोचले. म्हटलं यार काय फिट होते मी, म्हटलं माझी बॉडी कसली टोन्ड होती, म्हटलं दिस इज माय टार्गेट काय म्हणतो बॉडी नाव. मला 2018 सारखं व्हायचंय. मग मी अजून स्क्रोल करत गेले, मग मी ये रिश्तापर्यंत पोहोचले आणि मला असं झालं मी किती बारीक होते. मला स्वतःलाच असं झालं की यार, आणि मग मला थॉट आला पण 2014मध्ये पण जेव्हा मी काम सुरू केलं मला काम मिळालं ॲज अ चबी गर्ल. 15मध्ये पण मला म्हणूनच कास्ट केलं होतं कारण मी जाड होते. 17-18-19 जेव्हा मला असं झालं पण मी प्रत्येक, जरी आत्ता मला वाटत असेल की तेव्हा मी बारीक होते पण त्यावेळेला सुद्धा इतरांसाठी मी जाडच होते. कारण त्यावेळेला सुद्धा मला काम, मी जाड आहे किंवा माझ्या शरीरयष्टीला घेऊन धरून मला कामं मिळाली होती. सो मी हे आजही फिगर आउट करण्याचा प्रयत्न करते की हे नक्की काय आहे. कारण मी क्लिअरली आता जेव्हा माझे जुने फोटोज बघते मला असं वाटतं की यार माझे गाल किती किती आत होते, वेरॅज तेव्हा सुद्धा माझे सगळे गाल ओढायचे, आता सुद्धा तेच करतात. सो इट इज ऑल अबाउट पर्स्पेक्टिव्ह. सो आणि आय थिंक बॉडीज विल कीप चेंजिंग. आणि ही गोष्ट मला शिरीन सेवानी म्हणून माझी एक को ॲक्ट्रेस होती ये रिश्तामध्ये, आणि खूप ऑनेस्टली सांगते माझा स्वतःचा प्लॅन हाच होता की मी ग्रॅज्युएशन करणार, मी 1 वर्षाचा गॅप घेणार, बारीक होणार आणि मग मी ॲक्ट्रेस बनणार. माझ्याही डोक्यात हीच संकल्पना होती. पण मला कॉलेजमध्ये असताना काम, इट जस्ट हॅपेंड आणि मी सिरियल जस्ट करायला लागले. सो जेव्हा मी ये रिश्ता करत होते ना तेव्हा मला शिरीनने ही गोष्ट सांगितली होती की यार तू हे तुला मेक दिस युअर स्ट्रेंथ रादर दॅन युअर वीकनेस, कारण तुझ्यासारखी तू एकटीच असशील जेव्हा तू तिथे जाशील तेव्हा. म्हणलं ओ नाईस. आणि मग माझा पर्स्पेक्टिव्ह खूप चेंज झाला. तेव्हा तिने ही गोष्ट मला सांगितली होती की आपली बॉडी कॉन्स्टंट चेंज होते, आणि स्पेशली फिमेल बॉडी ती सतत बदलत राहणार आहे. आपल्याकडे म्हणजे आपल्याला होणारा स्ट्रेस आणि पुरुषांना होणारा स्ट्रेस हा खूप वेगळा आहे. आपली बॉडी इन जनरल महिन्याभरातच एवढे चेंजेस आणि मूड स्विंग्स आणि इतकं काही बघते की दर 5 दिवस आपल्या महिन्याचे बायकांसाठी इन जनरल वेगळे असतात. बरोबर. सो हाऊ डू आय एक्सपेक्ट की मी
आत्ता जाड आहे नंतर जाड, नंतर बारीक असेन. सो वर्क फॉर इट. आणि मग माझा तो जो मेन फोकस होता ना, तो एक्सटर्नल बॉडीकडून इंटरनल बॉडीकडे शिफ्ट झाला, की मला आतून, बिकॉज मग मला असं रिअलाईज झालं की मी जाड असणं इतक्या वर्षात मला कधीच अफेक्टच केलं नव्हतं. कारण मी लहानपणीपासून मी डान्स करायचे आणि मला डान्स करताना कधीच माझं वजन माझ्या डान्सच्या आड आलं नाही. मग माझं असं होतं, मग व्हॉट इज इट दॅट आय एम फायटिंग? इट इज, जर ते फक्त त्या लुकबद्दल असेल, नो डाऊट जर मी बारीक झाले तर आजही मला अजून आणि वेगवेगळ्या प्रकारची कामं मिळतील, बरोबर, नो डाऊट. बट इट्स नॉट की आत्ता ज्यात मी आहे त्यात मला नाही मिळत आहे. सो कितीही आपल्याकडे म्हणाले की सुंदरतेची व्याख्या सुंदराने कितीही बदलली असेल, एक पर्स्पेक्टिव्ह दिलाय लोकांना, नो डाऊट. पण आपल्या इंडस्ट्रीमध्ये कामं अजूनही नाही. म्हणजे मग ती शी हॅज टू बी अन अंडरडॉग टू कम आउट ॲज अ हिरो. मग बरं, तू हिलिंग वगैरे करतेस असं तू म्हणालीस, तू व्हायब्रेशन्सवर किती ट्रस्ट ठेवतेस, की ज्या वाईब्स असतात त्याच्यावर सांगशील, आणि देवावर? खूप मला एनर्जीज, व्हायब्रेशन्स खूप जास्ती मी बिलीव्ह करते. आणि देवावर तर ऑफकोर्स येस, माझा खूप विश्वास आहे. आणि मला माहिती आहे की आय एम गॉड्स फेवरेट चाइल्ड, किंवा आय एम गॉड्स चाइल्ड असं म्हणायला काहीच हरकत नाही. की मला माहिती आहे की वरती तो बसलाय आणि तो माझी काळजी घेतोय, आणि मी कुठल्याही संकटात असेल की तो मला त्याच्यातून बाहेर काढेल, हा ट्रस्ट आहे माझा. आणि दुसरी गोष्ट की मी हक्काने मागते त्याच्याकडे आणि त्याला द्यावं लागतं मला. आणि मी माझंही खूप प्रेम आहे त्याच्यावर, आणि म्हणून तो काय म्हणतो, त्याचा कृपाशीर्वाद त्याचा नेहमी माझ्यावर असते. हिलिंगचा स्वतःला किती फायदा होतो? जेव्हा तू इतरांसाठी करतेस तेव्हा स्वतःवर पण एक परिणाम होत असतात, आपण स्वतःला खूप पॉझिटिव्ह ठेवत असतो. सो मुळात मी हिलिंग शिकले कारण जो एक मधला स्लॅक पिरियड होता आणि बऱ्याच गोष्टी सुरू होत्या तेव्हा सुद्धा, की कामाचं वर खाली होतं, घरी थोडंसं काही इश्यूज होते, हेल्थ रिलेटेड, असं मल्टिपल गोष्टी. आणि आय वॉज लाईक आय एम डन, आता मला असं नाही राहायचं आहे. आणि म्हणून मी हिलिंग तेव्हा शिकले. आणि माझा पहिला प्रश्न हा होता की मी स्वतःसाठी हे करू शकते का. माझ्या डोक्यात ते कधीच नव्हतं की मला हिलर व्हायचं आहे आणि मला दुसऱ्यांसाठी काही, म्हणजे माझं असं होतं की चॅरिटी बिगिन्स ॲट होम. जर मी खुश असले, जर मी स्वस्थ असले, तर मी माझी एनर्जी दुसऱ्यांपर्यंत ती देऊ शकेन. म्हणून मी मुळात ते शिकले होते. आणि मला डेफिनेटली येस त्याचा फायदा झाला आहे. आणि इट वॉज जस्ट की इन द प्रोसेस मी जिच्याकडून शिकले ती मला म्हणाली की अक्षया, आणि माझं चालू होतं की यार काहीच घडत नाही आहे कामाचं, मी जसं म्हणाले. तर तेव्हा ती मला म्हणाली की अरे बट यू आर गुड ॲट दिस, तू चांगलं करतेस, ट्राय मेकिंग दिस ॲज युअर पॅसिव्ह इन्कम, एक साईड हसल तुझी सुरू राहते. आणि मला ना आवडतं, मला ग्रुप्समध्ये काम करायला आवडतात आणि ही गोष्ट मला जेन्युइनली आवडते करायला. सो मग मी काही लोकांना फॉरवर्ड केलं, म्हटलं की असं मी करते, यायला आवडेल का. समहाव ग्रुप्स आणि आले, मग मला क्लायंट्स मिळत गेले. आणि इन द प्रोसेस आय रिअलाइज्ड की कुठेतरी ना त्याच्यामुळे सुद्धा माझं ॲक्टिंगकडचं थोडंसं लक्ष काय म्हणतो साईडला गेलं, थोडं दुर्लक्ष झालं. कारण मी त्यात इतकी इन्व्हेस्ट झाले समोरच्या व्यक्तीमध्ये की मला इथे वेळ देता आला नाही. आणि सगळ्यात मोठी गंमत अशी झाली की मी एका फिल्मच्या स्क्रीनिंगसाठी म्हणून गेले आणि माझी एक जुनी डिरेक्टर होती, ती भेटली. ती मला म्हणते काय, मला असं कळलं की तू ॲक्टिंग सोडली आहे. म्हणलं नाही, म्हणलं असं काही नाही आहे. आणि देन इट हिट मी की आपल्याकडे गोष्टी खूप पटकन जातात, खूप पटकन चुकीच्या जातात, खूप पटकन लोक वेगळ्या पद्धतीने परसिव्ह करतात. आणि आजही लोकांना असं वाटतं ना की स्पिरिच्युअलिटी म्हणजे गोष्टींचा त्याग करणे, तर असं नाहीये. संसारात सुख आहे, आपल्याला आपण कसं इतर गोष्टी मॅनेज करून आपण, ते म्हणतात ना वर्क इज वर्शिप. सो तुम्ही तुमचं काम नीट केलं तर ऑफकोर्स देव तुमच्यावर प्रसन्न होणारच आहे. सो मग मला असं रिअलाइज झालं की हा बाबा, आता आपलं मेन जो फोकस आहे तो लोकांपर्यंत पोहोचतच नाहीये. म्हणून मग मी थोडं कमी केलं. आजही माझ्याकडे काही लोक आहेत जे घेतात हिलिंग्स, पण मी त्याच्याबद्दल फार सोशल मीडियावरती टाकत नाही. मला कॉल बिल झाली की आय ऑफकोर्स अटेंड, बिकॉज दुसरी गोष्ट काय ना, इट्स अ व्हेरी बिग रिस्पॉन्सिबिलिटी की लोक तुमच्याकडे येऊन त्यांचं डार्केस्ट डीपेस्ट काहीतरी सांगतायत,
त्यांचा प्रॉब्लेम घेऊन येत आहेत तुमच्याकडे त्या आशेने की तुमच्याकडून काहीतरी त्यांना एक सोल्युशन मिळेल. सो इट्स अ बिग रिस्पॉन्सिबिलिटी. सो मला कधी कधी असंही होतं की व्हॉट इफ मला ती पूर्ण करता आली नाही तर. सो मी खूप आता यापुढे मी जेव्हाही करते सो म्हणून ना मला ग्रुप सेशन्स आवडतात की एखादा दिवस घेतला, लोक आले, यू स्पेंड अ गुड टाइम, छान मेडिटेशन केलं मला. आणि त्यावेळेला ना मग मी लिटरली असं की पे व्हॉट यू लाईक, की व्हॉट एव्हर यू फील लाईक, कारण ती एक एनर्जी एक्सचेंज होणं खूप गरजेचं आहे.